दलित साहित्याचं स्वरूप हे आपल्याला बघायचंय. दलित साहित्याचं स्वरूप पाहत असताना ज्या दलित साहित्याला ज्यांच्या विचाराचं अधिष्ठान आहे त्या विचारांचा सुरुवातीला उहापोह केला पाहिजे. आणि म्हणून दलित साहित्याला बुद्ध, फुले आणि आंबेडकर म्हणजेच महात्मा गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं अधिष्ठान आहे. आणि हा जो विचार आहे हा विचार तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित हे साहित्य आहे. म्हणून दलित साहित्याची जी चळवळ आहे ती चळवळ आणि दलित साहित्य म्हणजेच भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ही साहित्य चळवळ आदरभाव व्यक्त करते. कारण जे शोषित आहेत त्या शोषिताधिष्ठित जी समाज व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह पुकारण्याचं काम आणि माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या साहित्यानं केलं. त्यासाठी या साहित्यानं चळवळ उभी केली. ज्या व्यवस्थेचं शोषण या समाजातल्या प्रस्थापितांनी केलं त्यांच्या विरोधात आणि ज्यांचं शोषण झालं त्यांच्या समर्थनार्थ दलित साहित्य आपले विचार मांडतं. जी एक मानसिकता निर्माण झाली इथलच्या व्यवस्थेनं केली, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही असंच जगलं पाहिजे, अशी जी मानसिकता इथे निर्माण केली त्या मानसिकतेवर प्रहार करण्याचं काम या दलित साहित्य चळवळीनं केलं. म्हणजेच काय तर सम्यक क्रांतीचा विचार दलित साहित्यानं मांडला. जर तथागत गौतम बुद्धांचा विचार केला, त्यांनी जो विचार समाजाला दिला त्याचा जर आपण उहापोह केला तर गौतम बुद्धाने मनुष्य हे मध्यवर्ती मानलं, माणूस हा मध्यवर्ती मानला. माणूस हा मध्यवर्ती मानून त्याची जी मूल्ये आहेत ती मूल्य मांडली आणि त्याच्याबरोबरच जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता यांचा महात्मा गौतम बुद्धाने धिक्कार केला. म्हणून महात्मा गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान समता, स्वातंत्र्य, न्याय आणि नीतिमत्ता या सामाजिक मूल्यांवर ते उभं आहे. आणि विशेष म्हणजे काय आहे तर दलित साहित्याची हीच मूल्ये आहेत. दलित साहित्य देखील हेच मूल्य मानतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हीच मूल्य मांडली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला ते स्वीकारण्याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांची हीच होती. म्हणून तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचं तत्वज्ञान ही दलित साहित्याची पार्श्वभूमी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता दलित साहित्यातून जे व्यक्त झालं ते म्हणजे बंडखोरी, विद्रोह आहे. आम्हाला लादलेलं जे जीवन आहे ते आम्ही नाकारतो आहोत असा नकार आहे. आणि पुराण कथांच्या आधाराने आम्हाला दिलेली तुच्छतेची वागणूक याचा आम्ही धिक्कार करतो, अशी सगळी भूमिका दलित साहित्यानं मांडली. आणि म्हणून त्याच्याच बरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील,
यांच्या लेखनाच्या कार्यापासून देखील किंवा त्यांच्या विचाराच्या पासून देखील दलित साहित्याने काही विचार स्वीकारलेला आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या काळातला समाज आणि त्यांच्या आधीचा समाज, बाबासाहेबांच्या आधीचा समाज, यांनी महात्मा फुलेंपासून प्रेरणा घेतली. या प्रेरणेतूनच कवी, नाटककार, सत्यशोधकी जलसे, तमाशे हे निर्माण झाले. नंतर आंबेडकरी जलसे निर्माण झाले. याच माध्यमातून पोवाडे अस्तित्वात आले. शाहिरी काव्यगीते लिहू लागली. यामध्ये बाबा वलंगकर असतील, शिवराम जानबा कांबळे असतील, किसन फागू बनसोडे, हे असे अनेक साहित्यिक या विचारांच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली आहेत. म्हणून थोडक्यात जर आपण गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जर आपण धांडोळा घेतला किंवा त्यांच्या विचारांचं जे अधिष्ठान आहे, दलित साहित्याचं जे अधिष्ठान आहे ते यांच्या विचारावर आहे, हे जर आपण मानलं तर मग दलित साहित्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या विचारांची पेरणी करणं, त्यांनी मांडलेल्या विचारावरच हे आधारित चाललेलं साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं अधिष्ठान दलित साहित्याला लाभलेलं आहे. हा एक त्यातला मुद्दा आहे दलित साहित्याच्या स्वरूपाविषयीचा. दुसरा मुद्दा असा आहे दलित साहित्याच्या संदर्भात, दलित साहित्यामध्ये वेदना आहे, विद्रोह आहे आणि नकार आहे. वेदना, विद्रोह आणि नकार या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, या तिन्ही तत्वत्रयीवर दलित साहित्यानं आपली भूमिका मांडलेली आहे. आता दलित साहित्याच्या जर खुणांचा विचार केला, त्याची पाळंमुळं, त्याच्या काही अस्पष्ट खुणा ह्या संत साहित्यामध्ये देखील मिळतात. संत चोखामेळा हा जो आहे का नाही, यांच्या अभंग रचनेमधून विद्रोहाची जाणीव होते, वेदनेची जाणीव होते. चोखोबाची पत्नी न तिच्या देखील अभंगामध्ये विद्रोहाची जाणीव होते, वेदनेची जाणीव होते. आणि ती कणखरपणे प्रश्न विचारते. चोखोबा म्हणतात, मला महार म्हणून लुटून देतात. खरं तर चोखोबाची पत्नी ती म्हणते की हा विटाळ वगैरे आम्हाला तुच्छ तुम्ही लेखता, हे काही नाही हो. अहो तुमचा आमचा जन्मच विटाळात आहे. देहीच विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवने ठाई. अरे सोवळं काय घेऊन बसलात तुम्ही आमच्याशी? आम्ही दलित म्हणून तुमच्याशी स्पर्श केला तर तुम्हाला विटाळ होतो. हा विटाळ माणसाचा जन्मच विटाळातून आहे, पंचमहाभूताच्या, असं ती म्हणते. बघा, हे जे तत्वज्ञान आहे वारकरी संप्रदायातलं, चोखोबाच्या सारख्या पत्नीचं हे जे तत्वज्ञान आहे हे विचारात घेण्यासारखं. ती म्हणते आप, तेज, वायू, हवा, पाणी ह्या सगळ्या गोष्टी पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर देह जीव बनतो. आणि ज्या जीवाचा जन्म अशा वेगवेगळ्या मिश्रणातून आहे, विटाळातून आहे, तर तुम्हाला आम्ही आणि आम्हाला तुम्ही स्पर्श केला म्हणजे कोणता विटाळ आहे, नाही का? त्याचबरोबर चोखोबाची वेदना आहे. मज बडवे मारिती, मला महार म्हणून लुटून देतात, ही त्याची वेदना आहे. आणि म्हणून दलित साहित्यातील हा जो जाणीवेचा मूलभूत धागा आहे आणि मध्यवर्ती जो प्रवाह आहे, हा सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध आहे. आणि त्यातूनच विद्रोह आहे आणि आक्रोश आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाची आम्ही भूमिका मांडली आणि आम्ही विद्रोह केला. एका बाजूने एका क्षुब्ध मनस्थितीतून हे जे वाङ्मय निर्माण होत असल्यामुळे
त्या वाङ्मयाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात संतप्त लेखकाच्या लिखाणाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हिरा बनसोडे सारखी कवयित्री लिहिते, लोक हो, तुमच्या न्यायालयात मी फिर्याद मांडली आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का? धर्मग्रंथांच्या पानापानावर आमचं शील जाळल्या जात आहे. ही उद्विग्नतेची भावना आहे. अन्याय अत्याचार सहन केल्यानंतरची ही जी भावना आहे ना, ही भावना ती व्यक्त करते. किंवा आम्हाला जे समाजाचं आमच्यावर लादलेलं जे जगणं आहे, ते जगणं किती आम्हाला खालच्या पातळीवरचं तुम्ही दिलं. आम्हाला या देशामध्ये, स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये देखील आम्हाला मानानं किंवा माणूस म्हणून त्याची मूल्य आम्हाला लागू पडू देत नाहीत, आम्हाला तसं जगू देत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला मागेही सांगितलं, नामदेव ढसाळांसारखा कवी म्हणतो, स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचं नाव आहे. अरे, ज्या स्वातंत्र्याच्या नावानं तुम्ही उदो उदो करता, त्या स्वातंत्र्याच्या जीवनात, त्या स्वातंत्र्याच्या देशात आम्हाला थोडं देखील माणसासारखं जगता येत नसेल तर काय करायचंय आम्हाला, नाही का? आणि म्हणून अन्यायाविरुद्ध विद्रोह आहे, आक्रोश आहे. या सगळ्या वाङ्मयाचं स्वरूप जर आपण बघितलं तर त्या त्या काळातल्या लेखकानं जे त्यांच्या वाट्याला जगणं आलं, त्या जगण्याची संतप्त प्रतिक्रिया या लेखकांच्या साहित्यात आहे, दलित साहित्यात आहे. आता हा जो त्यांनी मांडलेला क्षोभ आहे, तो राग आहे व्यक्त केलेला, तो केवळ याच काळात, या वर्तमानात आमच्यावर झालेल्या अन्यायाच्याच बाबतीत नाही, किंवा आम्हाला जी वर्तमान काळात अवहेलना भोगावी लागली त्याच्याच बाबतीत नाही, तर आमच्या पिढ्यानपिढ्या असंच तुम्ही जगवण्यात घातल्या, म्हणून आमची ती वेदना आहे, त्याच्याविषयीची चीड आहे. आणि सगळी साठलेली अनेक काळाचं जे दुखणं आहे ना, ते विद्रोहाच्या रूपानं बाहेर आलेलं आहे. आपल्यावर होणारा जो अन्याय आहे, हा अन्याय आपल्या समोरचा माणूस आपल्यावर करतो, खरं तर ही एक प्रकारची गुन्हेगारीच आहे. काही शतकापासून हा आमच्यावर चाललेला परंपरेनुसार अन्याय आहे. आणि धर्म ही परंपरा, तिची प्रतिष्ठा, हा मुख्य शत्रू अनेक आमच्या शतकानुशतकांच्या परंपरेनुसार आमच्या पाठीमागे, आणि म्हणून आम्ही त्याला नकार देतो आहोत. आता दलित साहित्याचं हे एक महत्वाचं रूप आहे, असं आपण मानलं पाहिजे. आमच्यावर अखंड काळ, वर्तमानातच नाही तर अनेक वर्षानुवर्ष, शतकानुशतके आमच्यावर झालेल्या अन्यायाचा जो त्यांच्या मनामध्ये जी धग आहे, जी त्यांनी भोगलेलं आहे, ते भोगलेलं आज ते बाहेर पडतंय. आणि म्हणून आतापर्यंत दाबलेलं जे आहे ना, ते बाहेर येणं, त्याला नकार देणं, त्याच्याविषयीचा विद्रोह व्यक्त करणं, नाही का, आणि ती आपली वेदना मांडणं, ही दलित साहित्याची खऱ्या अर्थानं स्वरूपाची भूमिका आहे. म्हणून दलित साहित्याचं एक महत्वाचं हे रूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. दलित साहित्य हे एका बाजूनं विद्रोही साहित्य आहे, तर दुसऱ्या बाजूला परंपरा नाकारणारं साहित्य आहे. जी धर्म आहे, संस्कृती आहे, दांभिकता आहे, याला विद्रोह याचं एक चांगलं उदाहरण आहे. असं अरुण कांबळेंच्या कवितेमध्ये ते आपल्याला सापडतं. पहा, दांभिकता जी असते ना, दंभ म्हणजे वागतो वेगळं, दाखवतो वेगळं. आम्ही तुमच्या अनेक शूद्र समजून शेतकऱ्यांना देखील, शेतकऱ्याच्या देखील अन्नाला वगैरे, किंवा याला त्याच्या घरच्या अन्न हे ब्राह्मण वगैरे सेवन करत नसायचे उच्चवर्णीय लोक. पण त्यानं भाजीपाला दिला ना, तर त्याची पिशवी बाहेर ठेवायला लावायचे, त्याच्यावर पाणी शिंपडायचे आणि मग ती पिशवी आत घ्यायची. हा दांभिकपणा. म्हणजे एका बाजूला आम्हाला तुमचं चालत नाही आणि दुसऱ्या बाजूला नाही 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 आम्ही ते पवित्र करून घेतो. हे जे दांभिकपणा आहे ना, धर्म, संस्कृती आणि दांभिकता, याला विरोध
या दलित साहित्यानं केला. आणि म्हणून अरुण कांबळे सारखा कवी आपल्या कवितेमध्ये म्हणतो, आज आम्ही गद्दार झालोय, तुमच्या संस्कृतीशी, ढोंगी मानवतेशी गद्दार झालोय, आणि वांज धर्मांशी सुद्धा समुद्र खवळलाय. आमच्या मुक्तीच्या घोषणांचे हिल्लोळ देतील धडकी तुमच्या ढोंगी संस्कृतीवर, आणि करतील प्रक्रिया सर्वांवर. समुद्राच्या समानतेची आज आम्हाला प्रकाशाची शिड उभारलेल. बघा, ही त्याची भावना आहे. आणि स्वातंत्र्याचं गाव दिसतंय. काय म्हणतो तो? आज आम्ही गद्दार झालोय. काय गद्दार होणं? तुम्ही जसं आम्हाला परंपरेनुसार जगायला लावलं ते आता आम्ही जगणार नाही. तुमच्या दृष्टिकोनातून आम्ही तसंच जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी आम्ही तयार नाही. म्हणून तुमच्या परंपरेला आम्ही तुमच्या दृष्टीनं गद्दार आहोत. पण तुमच्या संस्कृतीत, तुमच्या ढोंगी मानवतेत आणि तुमच्या वांज धर्मात सुद्धा आम्ही नाही. कारण आता आमचा समुद्र खवळलाय, आता आमचा समाज खवळलाय, आता आम्ही खवळलेलो आहोत. आणि हे कशासाठी? तर आम्ही आमच्या मुक्तीसाठी घोषणा देत आहोत. कदाचित तुमच्या त्या ढोंगी संस्कृतीवर आम्ही धडक मारू आणि एक प्रक्रिया घडेल. ती प्रक्रिया ही धडक मारल्यानंतर समुद्राच्या समानतेची, म्हणजे हा जनसागर जो आहे तो सगळ्यांना समतेच्या पातळीवर वागवायला लागेल, अशी आमची आशा आहे. आणि आज आम्ही प्रकाशाची शिड उभारतोय, कारण आम्हाला उद्या स्वातंत्र्याचं गाव दिसेल. आणि ह्या स्वातंत्र्याचं गाव, अहो तुमच्यासारखी आम्हीही माणसं आहोत, तुमच्यासारखं आम्हालाही जगायला मिळालं पाहिजे ना. हे खरं आमचं स्वातंत्र्याचं गाव आहे. आणि म्हणून दलित साहित्यामध्ये नकार आणि विद्रोहाचा आविष्कार आहे. आणि हा एका वेगळ्या पातळीवर जातो आहे. आज इथं आहे तर उद्या तिथं आहे. शंकरराव खरातांनी एक कविता संग्रह लिहिला याच नावाचा, आज इथं तर उद्या तिथं. ज्या माणसांना पोट भरायचंय ना, ती माणसं आज इथं तर उद्या तिथं असतात पोटासाठी. आणि त्यांनी एक कथासंग्रह लिहिला, आज इथं तर उद्या तिथं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक कथा आहे त्यांची, एक संघर्ष नावाची. त्याच्यामधला एक नायक आहे गोपाळ खंडू. ही नंदीवाल्याची कथा आहे. नंदी बैलवाला, तो मॅट्रिक पास झालेला असतो, त्याला मास्तराची नोकरी लागते त्या गोपाळ खंडूला. पण आपला नंदीवाल्याचा परंपरागत व्यवसाय सोडून नोकरी करण्यास गोपाळच्या वडिलांचा तीव्र विरोध असतो. त्यामुळे एका बाजूला गोपाळाला वडिलांशी संघर्ष करावा लागतो, तर दुसऱ्या बाजूला नंदीवाला शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर सगळा गाव त्याच्याकडे संशयानं पाहतो. बघा, आता हा उपेक्षितच माणूस ना नंदीवाला देखील. म्हणजे दलित साहित्यातल्या वास्तवाशी जर विचार केला तर इथल्या कथेतून आलेल्या, कवितेतून किंवा कथेतून आलेल्या नायकांना दोन पातळीवरचा संघर्ष करावा लागतो. एक, परंपरेनं लादलेलं जीवन टाकून देत असताना परंपरेशी धागा जोडावा असं मानणारा बाप एका बाजूला असतो, आणि दुसऱ्या बाजूला ज्या समाज व्यवस्थेत एक मास्तर म्हणून तो जातो, तिथे देखील त्याला तू ह्या जातीचा आहेस, तू ह्या कामाचा आहेस, तो तुच्छतेचा आहेस असं म्हणून त्याला हिनवल्या जातं. अशा दोन पातळीवर तो माणूस लढा देत असतो. हा लढा त्याच्या जीवनमुक्तीचा आहे, मानवमुक्तीचा आहे. नुसत्या त्याच्या नाही, तो एक प्रतीक आहे. म्हणून काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना याच्या आधीच्या तासाला, विवक्षित. आता हे गोपाळ खंडू जो आहे का नाही, हे विवक्षित आहे, एक नमुना आहे. अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या, वास्तवाशी सुसंगत असलेल्या जीवनाच्या प्रतीकांच्या या माध्यमातून अशाच प्रकारचं जीवन जगणारी अनेक उपेक्षित लोक असू शकतात, दलित असू शकतात. त्याचं ते एक प्रतीक आहे, त्याचं ते एक विवक्षित आहे. आणि म्हणून अक्कर माशी या आत्मकथनात देखील शरण कुंभारे लिंबाळे यांनी सुद्धा असाच दोन पातळीवरचा संघर्ष चित्रित केलेला आहे. आईला तिची जात स्वीकारायला तयार नाही,
तर ज्या अनैतिक संबंधातून जन्म मिळाला तो जन्मदाता शरणकुमारला मुलगा म्हणून स्वीकारायला तयार नाही. बोला, आई ज्याच्याशी सोबत आहे ती जात त्याला मिळत नाही, तर दुसरं तो जो ज्याच्यापासून अनैतिक संबंधातून त्याचा जन्म झाला तो जन्मदाता देखील त्याला स्वीकारायला तयार नाही. अशा मानवी जीवनाच्या शेवटच्या टोकाच्या वास्तवाशी निगडीत असलेली ही जीवन कहाणी शरणकुमार लिंबाळे यांनी अक्कर माशीमध्ये मांडलेली. हा नुसता धनदांडग्यांशी टक्कर देण्याचा संघर्ष नाही, तर समाजातल्या परंपरेशी देखील टक्कर देणं आहे. उपभोग घेऊन जाणाऱ्या माणसांशी संघर्ष आहे, जातीबाह्य व्यवस्थेशी संघर्ष आहे, जातीतल्याही माणसांशी संघर्ष आहे. अशा अनेक पातळीवरचा संघर्ष दलित साहित्याने मांडला आणि म्हणून हे संघर्ष मांडत असताना त्यानं आपली वेदना, विद्रोह आणि नकार या तीनही गोष्टींच्या पोटी त्यानं आपली भूमिका मांडून दलित साहित्याच्या साहित्याची निर्मिती केलेली आहे. हे दलित साहित्याचं स्वरूप आहे. मी तुम्हाला 2 मुद्द्यांच्या आधारे फक्त आज दलित साहित्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला. एक, दलित साहित्याचं अधिष्ठान कोण आहे, तर गौतम बुद्ध. दुसरं महात्मा फुले आणि तिसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरा मुद्दा दलित साहित्याच्या स्वरूपाचा असा आहे की वेदना, विद्रोह आणि नकार हे दलित साहित्याचं तत्व आहे. ही दलित साहित्याची भूमिका आहे, नाही का. याच्या पुढच्या गोष्टींचा विचार मी तुम्हाला पुढच्या मुद्द्यांचा विचार उद्याच्या तासात सांगतो. आपण इथं थांबू.